बरं मी निघू का? मला ना युनिव्हर्सिटीत जायचं. ओके बाय. बाय बाय. जपून जा ग. तू जा ना, खाऊन घे. का आता तुझं टिफिन आलाय ना, चल एकत्रच खाऊ. नाही नाही, हा टिफिन मी शेअर नाही करणार. बायकोने पाठवलाय ना. आणि त्याच्या आधी मला जरा बायकोशी जरा फोनवर बोलायचं. ठीक आहे, बोल ना तू. मी बसतो इथे तोपर्यंत. एकत्रच जाऊ. मिलिंद, मला माझ्या बायकोशी फोनवर बोलायचं. बोल ना. अरे यार, समजा कर ना यार. मिलिंद. ओके. असं आहे काय? ठीक आहे ठीक आहे. ओके. पण मी काय म्हणतो नील, ते तुला ती फाईल दिली बघ सरांनी. हो हो. त्यात ते 2 नंबरचं पेज आहे ना. हो, ते बघून घेईन. तू जा आता, तू जेवण करून घे. पण मला काय वाटतं माहितीये, मला काय वाटतं माहितीये का, आता जेवण जास्त महत्वाचं. हा. आणि ते वहिनींना माझा नमस्कार सांग. अरे नमस्कार नक्की कळवतो. बरं चालेल. नमस्कार. बरं ऐक ना, साष्टांग नमस्कार करू मी तुला. बोलून वाट बघतोय मी तुझी. चल जा. बायको बायको. हॅलो हॅलो, बोला ना. मिळाला ना डबा? मग जेवून घ्या पटकन. स्वानंदी, तुला सगळं आधीच कसं कळतं? अहो, मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. मला माहिती होतं सायलीने डबा आणून दिला की तुम्ही लगेच मला कॉल करा. ते नाही का, म्हणजे ते पण आहेच, पण माझ्याकडे आज टिफिन नाही हे तुला कसं कळलं? मला नाही माहिती. म्हणजे ऍक्च्युली मी सकाळी माझ्यासाठी डबा भरत होते ना, तेव्हा नकळत तुमचाही डबा भरला. म्हटलं आता भरलाच आहे तर पाठवून देऊ. याला ना टेलिपॅथी म्हणतात. नाही, याला प्रेम म्हणतात. प्रेम असल्याशिवाय टेलिपॅथी होत नाही. म्हणून तू माझ्या फोनची वाट बघत होतीस. एवढं सगळं झालंय तरी तू माझाच विचार कर. एवढं काय झालंय? आणि तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? तुम्हाला माहितीये, मला कधी भूक लागली ना की सगळ्यात आधी मला तुमची आठवण येते. आणि मग विचार येतो डोक्यात की ह्यांनी काही खाल्लंय का, की बिझी आहे. किती लकी आहे ना मी, माझ्यावर एवढा प्रेम करणारी, मी काहीही न बोलता माझ्या मनातलं ओळखणारी बायको मला मिळाली. तुला घर सोडावं लागलं तरीही तू. थांबा, जेवणाआधी एवढं इमोशनल नसतं व्हायचं. जेवण कमी जातं माहितीये. हा, तुम्हाला माहितीये का, जेवणाच्या आधी कोणाच्या फोनची वाटून बघायची नसते. त्याने पण जेवण कमी जातं. बरं. अहो, बरं बाय. ऐका ना, गप्प बसा. हो 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 हो. अहो भाग्य, जेवणाच्या आधी स्वीट डिश. वा वा. येस, आय लव्ह यू टू. ए बायको, आय लव्ह यू. हॅलो, आय लव्ह यू. ठीक आहे, बाय. आय लव्ह यू. आज तिखट भाजी पण गोड लाग. शिडी चढली ग बच्चे. अरे बाप रे, एवढे पदार्थ केलेस, कमाल आहे तुझी. हो साहेब, सगळे नाही बनवलेत, समोरच्या हॉटेलमधून आणलेत काही. मध्ये मध्ये बोलला नाही तर काही जगबुडी होणार आहे का? बंद ठेव तोंड जरा. निलिमा, इंद्रनील आज डबा घेऊन गेलेला नाहीये आणि आपल्या कृपेने ब्रेकफास्ट सुद्धा मिळालेला नाही त्याला आज, नाही का? त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले आहेत. ताट आणि वाटे इथेच आणून ठेवा. हळू दार उघड. बघतो बघतो, नीलच असेल. हा या. दादा. या या. कसा होता दिवस? अरे हे काय, सगळं रिअरेंज केलं वाटतं. हो रे, म्हटलं छान आवरावं आणि घराला शिस्त लावाय. मुख्य म्हणजे बाळू, ते वाळ्याचं सरबत करून ठेवलं ना फ्रीज मध्ये, ते दे जरा त्याला. नाही नाही आई, सरबत नको, आपण डिरेक्टली जेवूया ना. चेंज करून आलो. ये बाळू, ताट वाट्या आणतो बाईसाहेब. सगळे सांगितल्यानंतर करणार. इंद्रनील, झालंय का तुझं? झालं असेल तर ताट वाढून आताच घेऊन येते बेडरूम मध्ये. आज कशाला, एकत्रच बसून जेवूया ना. स्वानंदीमुळे आपला डिनर टाइम, फॅमिली टाइम झालाय. ती सवय आपण कायम ठेवूया. काय
आज नील सकाळी टिफिन विसरला, त्यामुळे आज सगळ्यांना पंचपक्वान्न खायला म्हणतात डिनर मध्ये. हे नाही, पण मला कळत नाही आपण इथे वळका बसलो. हा, खाली बसलोय ना आपण, खाली बसून जेवण करतो. अरे हिचे गुडघे दुखतात ना खाली बसताना उठताना, म्हणून. म्हणजे माझे दुखतात हल्ली अधनं. तर आता कुठलाही भलता असलता विषय काढू नका, गप्पा मारत छान जेवूया. हा, मला सॉलिड भूक लागली. पण राव दादा, त्या माझ्या बॅग मध्ये एक डबा आहे, तो जरा स्वच्छ करून ठेवा ना. हो. कसला डबा रे? हा, अगं सकाळी बायकोने बोलणं सगळं ऐकलं ना माझं. तिला कळलं की हे टिफिन नाही घेता चालले. मग काय, पाठवला टिफिन तिने. अच्छा, म्हणजे स्वानंदीने पाठवलं? हा. वा, क्या बात आहे. मला वाटत होतं तसं काहीच होत नाहीये. ही स्वानंदीना अशी तशी याच्या आयुष्यात नाही जाणार. आता मला ह्याच्या जागी ह्याच्यासाठी दुसरी मुलगी शोधावी लागेल. अरे बापरे, कसला आवाज? अलार्म? एवढा मोठा अलार्म? या आवाजाने झोपेत ना काय आयुष्यात न उठेल एखादा. ललिताने सकाळी लवकर उठायचं म्हणून लावलेला गजर आहे हा. न बाई झोपल्या डाराडूर. अगं मिलचे भोंगे केव्हाच बंद झाले मुंबईचे. सकाळी लवकर उठावं म्हणून तूच लावलेला अलार्म आहे हा. झोपू दे मला. बाई, इंद्रनीलला टिफिन करून द्यायचा आहे ना. उठ. बोलवा बाळूला. बाळूला बोला. अलार्म लावते कारण नसताना. ए बाळू, आलो आलो. काय झालं साहेब? नाही साहेबांना काय नाही झालं, साहेब बरे आहेत. बाई साहेबांनी बोलावलं. काय झालं बाई साहेब? डब्यासाठी भाजी काय केलीस? फ्लावर, बटाटा, वाटाणा. गुड. आणि ब्रेकफास्ट? ब्रेड बटर घेऊन आलोय. नको. कांदा चिर बारीक, कोथिंबीर मिरची ते पण बारीक चिरून ठेव. आणि त्याच्या आधी पोहे घाल भिजत. जा. आणि शेव. स्वानंदीताई नेहमी पोह्यांवर शेव टाकून देतात ना. पोहे खाणारी सगळीच माणसं शेव घेतात. स्वानंदीचं नाव कशाला घ्यायला पाहिजे तुला? जा. हो हो. केल्यावरती शेव. कमाल आहे, आज ब्रेकफास्टला मिडल क्लास पोहे. इंद्रनीलला आवडतात ना. मी उठते 5 मिनिटांनी. 5 मिनिटं झोपून काय मिळणार आणखी? उठल्या उठल्याची बडबड 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 केली ना की डोकं भरभरायला लागतं माझं. उठते 10 मिनिटं. 5ची 10 झाली आता. सांगितलं तुम्हाला 10-15 मिनिटात उठते. बडबड कटकट करू नका सारखी. 10चे 15 झाले. झोप, मला काय. तू जर टिफिन करून दिला नाहीस ना वेळेवर तर स्वानंदी परस्पर डबा पाठवेल इंद्रनीलच्या ऑफिस मध्ये. हा, मग मला कटकट करू नकोस, आधीच सांगतोय. त्या घाणेरडा आणि दुष्ट विचार फक्त तुमच्याच मनात येऊ शकतो. हे बघ, मुलांवर आपली मतं लादू नयेत या मताचा मी सुद्धा आहे. ही 15 वर्षाची पोर आहे, स्वतःच्या भविष्याचा विचार करण्या इतकी, निर्णय घेण्या इतकी समज आहे का हिच्यात? मार्गदर्शन नको करायला? करू ना मग. पण मला इंजिनियरच व्हायचंय आणि त्या बाबतीत मी कोणाचंच काही ऐकून घेणार नाही. अगदी तुझाही नाही काका. तुम्ही शिकावं हीच तर आमची इच्छा आहे, नाही का? हो. आणि तुला जितकं शिकशील ना तितकं चांगलं करिअर करता येईल. आता माझी मुलं शिकली म्हणून आज सुखाचा संसार करतायत की नाही? बापरे, हे एवढे दागिने कुठून आले? असे खरे दागिने आपल्याकडे यायला हवे असं वाटत असेल ना तर तिच्या समोर नीट वागा म्हणजे झालं. कोणती? जी आपलं नशीब बदलायला आपल्याला मदत करणार. अशी आहे कोणती? ती जी आपलं नशीब बदलणार. सत्य आहे.